मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी जुलै महिन्यामध्ये आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. म्हणजे पैशांची आवक होण्याचे नवे मार्ग मोकळे होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसाय करताय का? मग व्यवसायातही यश मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहील. अजून कोणत्या खास घटना वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये जुलै महिन्यामध्ये घडणार आहेत? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, तेव्हा पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आता वळूया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या भरपूर कष्टाळू असतात. मेहनत करायला मागे पुढे पाहत नाहीत. पण तरीसुद्धा यांचं कसं असतं माहिती आहे का? यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी या साम दाम दंड भेद हे या सगळ्या मार्गांचा अवलंब करायला तयार असतात. तसं तर ही राशी लढवय्या राशी आहे. म्हणजे या लोकांना अन्याय सहन होत नाही. अन्याय तर सोडाच, पण यांच्या मनाविरुद्ध जरी घटना घडल्या, मग त्या चुकीच्या असू द्या किंवा बरोबर असू द्या, ही लोक हातात शस्त्र घेऊन लढायला तयार असतात. एकाच शब्दात समोरच्याला गार करणारी जी लोक असतात ना, ती बहुधा वृश्चिक राशीची असतात. समोरच्याचा अगदी मोजक्या शब्दात अपमान करणं या लोकांना चांगलं जमतं. पण एखाद्या गोष्टीमध्ये मेहनत करायची वेळ आली तर मात्र या राशीसारखी दुसरी राशी नाही. भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत न दमता उतार वयातही वृश्चिक राशीची लोक काम करू शकतात. हे या लोकांचं वैशिष्ट्य. पण बोलून घालवतात. त्यामुळेच काय होतं माहिती आहे का? यांनी कितीही केलं तरी समोरच्याला त्याची कदर राहत नाही. वृश्चिक राशीचं कसं असतं माहिती आहे का? कुछ भी करने का पर इनका ईगो हर्ट नहीं करने का. कारण एकदा की यांचा अहंकार दुखावला गेला की समोरच्याचं काही खरं नाही. शहाण्या माणसाने वृश्चिक राशीची चुकूनही शत्रुत्व घेऊ नये. कारण यांच्या शत्रू यादीत जर तुम्ही असाल तर हे तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसत नाहीत. म्हणून तर वृश्चिक राशीची लोक सैन्यामध्ये, मिलिटरीमध्ये चांगलं काम करून दाखवतात. चांगले इंजिनियर्ससुद्धा होतात. तांत्रिक गोष्टींची सुद्धा यांना चांगली जाण असते. तिकडे सुद्धा हे चांगलं करिअर करू शकतात. क्रांतिवादी किंवा जहाल राजकारणी, क्रूर प्रशासक हे वृश्चिक राशीवर सापडतात. जुलै महिन्याबद्दल सांगायचं झालं तर हा महिना वृश्चिक राशीसाठी अनुकूल असण्याची संभावना आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या जुन्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. व्यक्तिगत संबंधातील जवळीकसुद्धा वाढेल. कौटुंबिक वातावरणात सकारात्मक परिणाम दिसतील. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी मात्र तुम्हाला या महिन्यात राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांचा पाठिंबा तुम्ही जे काही करताय त्यात मिळताना दिसेल. थोडक्यात काय तर नशिबाची साथ वृश्चिक राशीला जुलै महिन्यामध्ये मिळताना दिसेल. नोकरीत बदल होण्याची संभावना आहे, परंतु सध्याच्या नोकरीत सुद्धा पदोन्नतीची शक्यता आहे. कार्यालयात कोणाशीही वाद घालत मात्र बसू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. त्याचाच तुम्हाला लाभ होईल. व्यापाऱ्यांना नवीन लोक आणि आव्हानांना सामोरं जावं लागेल, परंतु तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या आणि अनुभवाच्या जोरावर प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणावातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतील. त्यांना त्यांच्या वैवाहिक जोडीदाराचे प्रेम प्राप्त होईल. हे प्रेम त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात सुद्धा प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे. महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा तुमच्या प्रवासासाठी अनुकूल असणार आहे. नोकरीबद्दल सांगायचं झालं तर थोडेसे चढ उतार जुलै महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्यांना बघायला मिळतील. तुमच्या विरुद्ध कुणीतरी षडयंत्र करू शकतं. त्या दृष्टीने तुम्हाला सावध राहायची गरज आहे. स्वतःहून कुठल्याही वादामध्ये पडू नका. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. अविवाहितांसाठी हा महिना अनुकूल म्हणावा लागेल. काही मनासारख्या घटना त्यांच्या आयुष्यात घडू शकतात. व्यापारामध्ये उत्तम उन्नती पाहायला मिळेल. आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर बोलायचं झालं तर भावा बहिणींचं सहकार्य तुम्हाला मिळताना दिसेल. कुटुंबात एकंदरीतच शांती आणि आनंद राहील. वृश्चिक राशीच्या लोकांना एक खास सल्ला, तो म्हणजे जर मानसिक शांती हवी असेल तर नैतिकतेनेच शक्यतो वागावं. आपल्याला हवंय ते मिळवण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. दुसऱ्याचं नुकसान चुकूनही करू नये. किंवा एखाद्याबद्दल यांच्या मनामध्ये राग आला तर सुडाची भावना खूप दिवस राहते. तर ती भावना घालवण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करावं. कारण की सूड भावना ही तुम्हाला मनशांती मिळू देत नाही. तुम्ही दुसऱ्याचं नुकसान करता त्यापेक्षा अधिक नुकसान तुमच्या स्वतःचंही होत असतं. म्हणून दुसऱ्याबद्दलचा राग
किंवा दुसऱ्याबद्दल असणारी तुमच्या मनातली नाराजी ही तुम्ही दूर करून स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यावं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.